नमस्कार, आज आपण साबुदाणा वापरून खरबुजाचं शरबत बनवणार आहोत। यामध्ये आपण गाईचं किंवा म्हशीचं दूध वापरणार नाही आणि साखरही वापरणार नाहीये। हे शरबत चवीला फार टेस्टी होते आणि बाहेरच्या कडाक्याच्या उन्हामध्ये हे शरबत पिल्याने मूड एकदम रिफ्रेश होतो। हे शरबत बनवण्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 कप आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। यात रात्री भिजवलेला पाव कप साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। साबुदाण्याला आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। इथे साबुदाणा छान शिजवून झालाय, मी ते चाळणी टाकून पाणी बाजूला काढून घेते। यावर थोडंसं गार पाणी टाकून घेते जेणेकरून हे सुट्ट होईल। आता इथे मी बाउलमध्ये 2 चमचे सब्जाच्या बिया टाकून घेते। यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे 10 ते 15 मिनिट मी असंच बाजूला ठेवते जेणेकरून हे छान फुलतील। इथे मी एक खरबुजा घेतलेला आहे। याचा मी थोडासा पातळ भाग एक साईडचा काढून घेते आणि दुसऱ्या साईड समोरचा भाग थोडासा सोडून कट करून घेते। तुम्ही हे खरबूज मध्य भागातून पण कापून घेऊ शकता। आता यात मी सर्वात आधी बियांचा भाग काढून घेते बाजूला आणि तुम्ही बघू शकता इथे मी बिया बाजूला काढून घेत आहे। आता यातला आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। गराची आपल्याला प्युरी बनवायची आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील, हेल्पफुल वाटत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेल्या रेसिपीज तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील। आता इथे आपण पूर्ण गर काढून घेतलेला आहे। आता आपण याची प्युरी बनवून घेऊया। आता या बाउलमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गाईचं किंवा म्हशीचं दूध न वापरता इथे मी कोकोनट मिल्क वापरणार आहे। हे शरबत आपल्याला हेल्दी बनवायचं आहे। तुम्हाला जर हे कोकोनट मिल्क वापरायचं नसेल तर तुम्ही गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध वापरू शकता, पण ते विरुद्ध आहार आहे, ते आरोग्यासाठी चांगलं नसतं, म्हणून मी इथे कोकोनट मिल्क वापरले। आता यात मी खरबुजाची प्युरी टाकून घेतलेली आहे। ते छान मी मिक्स करून घेते। यामध्ये आपण जे साबुदाणा शिजवून घेतलाय ते टाकून घेतले। 2 चमचे फुललेले सब्जा सीड इथे टाकून घेते आणि 2 चमचे भिजवलेले काजू टाकलेले आहेत। काजू ऑप्शनल आहे। आता मी म्हटल्याप्रमाणे साखर वापरणार नाही तर मी 3 चमचे मध टाकून घेते आहे। याऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता, काहीही हरकत नाही आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। इथे मी शरबत थोडंसं पातळच बनवले, तुम्ही कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। आता मी हे ग्लासमध्ये ओतून घेतले आणि आपण जे बाउल तयार केलं खरबुजाचा त्यामध्ये मी हे ओतून घेते आणि इथे साबुदाणा वापरून बनवलेला खरबुजाचं शरबत तयार आहे। आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। आवडली तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।